नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात 36 जिल्ह्यांच्या 36 घडामोडी. चाकणमधील वाहतूक कोंडी आणि उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापित केली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं आश्वासन. आज एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांची चाकणमध्ये बैठक. एमआयडीसी मधील उद्योजकांच्या अडचणी घेणार समजून. उदय सामंत आज चाकण एमआयडीसीच्या दौऱ्यावर. मंत्री येणार म्हटल्यावर प्रशासनाची मध्यरात्री धावपळ. चाकण एमआयडीसीत रस्त्यांची डागडुजी. एका धडक अधिकाऱ्याच्या हाती सूत्र दिल्यास पुण्यातील समस्या चुटकीसरशी सुटू शकतात. आदित्य ठाकरेंनी टाकला तुकाराम मुंढेंच्या नावाचा पत्ता. मुंढेंच्या प्रशासकीय मॉडेलची पुण्यात चर्चा. मनोज जरांगेंनी अंतरवालीत बोलावली आरक्षण अभ्यासकांची बैठक. बैठकीसाठी जरांगेंचा तात्पुरता डिस्चार्ज. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं महत्त्व. ऑपरेशन टायगर 3 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 14 पेक्षा जास्त आमदार येणार. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य. जाधवांच्या वक्तव्यानं खळबळ. धाराशिवमध्ये पांडुरंगांची मूर्ती स्वीकारताना बूट न काढल्यानं मंत्री प्रताप सरनाईकांवर टीका. सरनाईक सोशल मीडियावर ट्रोल. सरनाईकांवर धार्मिक शिष्टाचाराचा मुद्दा. जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावल्यानं महाकाळा येथील भीमसैनिकांनी टोपेंना विचारला जाब. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आंबेडकरांचा फोटो नसल्यानं वाद. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी अखेर मुदतवाढ. शेतकऱ्यांना जिल्हानिहाय 17 ते 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. महत्त्वाचं काम असेल तरच आज लोकलनं प्रवास करा. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्यानं प्रवाशांचे होणार हाल. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लटकली. पंतप्रधान मोदींची वेळ मिळत नसल्यानं उद्घाटन लांबणीवर. कोल्हापूर जिल्ह्यात 29 लाख मतदारांची पडताळणी पूर्ण. एएसआर मोहिमेअंतर्गत 91.91% काम पूर्ण. तर सोमवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख. जळगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून जीवघेणा प्रवास. कमरे इतका पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ. ग्रामस्थांची जीवघेणी कसरत. प्रशासनाच्या भूमिकेवर संताप. कोल्हापूरमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना कैदी जेलमधून फरार. 2 वर्षांनंतर सांगोल्यातून अटक. सांगोल्यात राजवाडा पोलिसांची मोठी कारवाई. बीडच्या देवगावमध्ये जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामस्थांची लोकवर्गणी. लोकवर्गणीतून तब्बल 1,07,741 रुपयांचा ग्रामविकास निधी जमा. गावकऱ्यांकडून निधी शाळा प्रशासनाकडे सुपूर्द. लातूरमधील अहमदपूर येथे निर्माणाधीन नगर परिषदेच्या इमारतीत साचलेल्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू. नाशिकच्या जयभवानी रोडवर अल्पवयीन मुलांवर धारदार शस्त्रानं हल्ला. दुचाकीला धडक देत अल्पवयीन मुलांवर हल्ला. हल्ल्यात एकाला गंभीर दुखापत. पोलिसांचा तपास सुरू. ठाण्याच्या अंबरनाथ न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. चिखलोशी न्यायालयासमोर घडला होता अपहरणाचा थरार. श्रावण मास निमित्त जळगाव शहरातील भवानी माता मंदिर येथून कावड यात्रेचं आयोजन. हर हर महादेवच्या जयघोषात भाविक कावड घेऊन रामेश्वरच्या दिशेनं रवाना. श्रावणात जयभवानी ग्रुपची कावड यात्रा. आता आश्रमशाळांमध्ये जितक्या कॉट गाद्या तितकेच प्रवेश. गडचिरोलीतील सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचे स्पष्ट निर्देश. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात 151 फुटांच्या स्वराज्य ध्वजाचं मंत्री सरनाईकांच्या हस्ते उद्घाटन. खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांची उपस्थिती. उल्हासनगरात विद्यार्थ्यांना अजूनही शालेय साहित्य नाही. शालेय साहित्य वाटपात विलंब झाल्याचा आरोप. लहुजी शक्ती सेनेचं मनपा मुख्यालयासमोर आंदोलन. शिवनेरी किल्ला पावसाळ्यामुळे धुक्याच्या चादरीत हरवला. हिरवाईनं नटलेल्या सह्याद्रीच्या खुशीत किल्ल्याचं मनमोहक रूप. पावसाळ्यात शिवनेरीचं रूप खुललं. माळशेजमध्ये अदानींविरोधात आदिवासींचा एल्गार. अदानींच्या ऊर्जा प्रकल्पाला विरोध. गाढवांसह महामार्गावर ठिय्या आंदोलन. 5 वर्षांनंतर राजगुरुनगर जळुके खुर्द एसटी बस सेवा पुन्हा एकदा सुरू. कोरोना महामारी आणि रस्त्यांच्या अडचणींमुळे बंद पडलेली बस सेवा अखेर पूर्ववत. धाराशिव जिल्ह्यातील पारगावच्या लॉजवर एएसटीयूची कारवाई. लॉजवर वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. कारवाईत 8 महिलांची सुटका तर 2घांना अटक. यवतमाळच्या एमआयडीसी परिसरात ॲल्युमिनियमची तार लंपास. दूधवाडी पोलिसात तक्रार दाखल. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू. बुलढाण्यात सायबर पोलिसांची मोठी कारवाई. डिजिटल अरेस्ट करून नागरिकांची कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीवर कारवाई. 2 कोटींच्या फसवणूक प्रकरणी 3 आरोपींना अटक.
हिंगोलीच्या ब्राह्मणवाड्यात अपूर्ण विकास कामांचा मुद्दा ऐरणीवर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचं आमरण उपोषण. अधिकाऱ्यांनी गावात येऊन पाहणी करावी, ग्रामस्थांची मागणी. पुण्याच्या दौंडमध्ये थारचा भीषण अपघात. मालवाहतूक वाहनाला पाठीमागून धडक. अपघातात 4 जण गंभीर जखमी. परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस. रुग्णालय परिसरात डोकेदुखी वाढली. कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. उल्हासनगरात टी गेटर जीन्स कारखान्याची भिंत कोसळली. अतिरिक्त वजनामुळे भिंत कोसळल्याचं प्राथमिक माहिती. दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. 2 दिवसांच्या सुट्टीमुळे पुण्यातील माळशेज घाटात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. बोगद्याजवळ एसटी अचानक बंद पडली. तब्बल 1 तास दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा. जालन्यात ड्राय डे दिवशी विनापरवाना बियर विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात. वेगवेगळ्या कंपनीच्या 14,000 किमतीच्या बियरच्या बाटल्या जप्त. बीडच्या माळसापुरात ग्रामसभेत राडा. प्रश्न विचारणाऱ्या ग्रामस्थांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की. सरपंच पतीच्या वर्तनावरून ग्रामस्थांमध्ये संताप. पुण्याच्या शिरूरमध्ये बँकेतच महिलेची फसवणूक. बनावट स्क्रीनशॉट दाखवून 47,500 रुपयांचा गंडा. स्क्रीनशॉट दाखवून आरोपी पसार. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.